साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। विदर्भात आणि मराठवाड्यात जाण्याचा प्रसंग येतो, तिथलं चित्र विदारक चित्र पाहिल्यानंतर कधी कधी मनाला वेदना पण होतात का भरपूर शेती आहे, पाऊस पडतो पण शेती पिकवण्यासाठी आणि त्यांनासाठी आर्थिक भांडवल नसतं म्हणून पर्यायी सावकारकडे जातात। हे चित्र बदलण्याकरता आपण सगळ्यांची सहकाराची चांगल्या प्रकारची जोपासना केली पाहिजे, सहकार चालवताना आर्थिक शिस्त पाळली पाहिजे। कधी कधी कठोरता घ्यावं लागते, वाईट प्रसंग घ्यावा लागतात। आमचे कर्मचारी असतील, संचालकांना त्याचा अनुभव आहे। कर्ज वितरण करणं सोपं आहे पण नंतर वसूल करणं खूप अवघड होतं। ठेवीदारांचा विश्वास मिळवून एकीकडे चांगले आज राज्यामध्ये एक महिन्यात 2 महिन्यातून 5 महिन्यातून कुठेतरी एखादी पतसंस्था चुकीच्या पद्धतीने काम करते आणि ठेवीदारांचे पैसे मिळत नाही आणि मग ठेवीदार रस्त्यावर येतात आणि सहकार चळवळ पुन्हा बदनाम होती। आमचे सातत्याने मी असं माझे सहकारी असतील राज्य पतसंस्था फेडरेशनचे काकासाहेब कोयटे यांचे आमचे सातत्याने राज्यामध्ये प्रयत्न चालू आहे। संचालक मंडळाला ट्रेनिंग द्यायचं काम आहे, कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग द्यायचं काम चालू आहे। संस्था व्यवस्थापन एक वेगळं आम्ही तयार केलं का संस्था चालवताना काय काळजी घेतली पाहिजे। कर्ज वितरण करणार आमच्या स्पर्धांत व्याज नको आहे। आमचे जर सरकारने आम्हाला नियामक मंडळाचे एक आदेश दिलेला आहे का त्याच्यामध्ये एक लक्ष्मण रेषा दिली, त्याच्या पुढे जाता येत नाही आम्हाला। जास्तीत 9% आम्ही आणि 9.5% ज्येष्ठ नागरिकांपेक्षा ठेवीला जास्त मी देऊ शकत नाही। कर्जाला 14% मर्यादा दिलेली आहे। हे बंद आम्ही पाळतोय। आम्ही कुठल्याही पतसंस्था गेल्या 25 वर्ष झाले कुठल्याही व्याजाच्या स्पर्धेत आम्ही नाही। संस्थेचं हित आणि सभासदांचं हित जपण्याकरता आमच्या संचालक मंडळाने कायम प्रयत्न केलेला आहे। शेतकऱ्यांच्या दुःखाला सुखादुःखाला बरोबर आहे, त्यांच्या कुटुंबात आलेल्या अडचणी सोडवण्याकरता संस्था उभी या परिसरात आपल्याला सांगितलं पाहिजे। 25 वर्षापूर्वी इथं 4 दुकानं होत्या, 2-3 किराणा दुकान, 2 पिठाच्या गिरण्या आणि एक हॉटेल होतं। पण आज परिस्थिती बदलली गेली। 25 वर्षामध्ये नवीन तरुण मुलं शिकले गेले, सुशिक्षित झाले, मेडिकल स्टोर झाले, कृषी सेवा केंद्र झाले असेल, जनरल स्टोर झाले, वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं इथे झाले, हॉटेल झालेत। आणि हे कशामुळे झाले का सहज इजी म्हणजे ज्याला सहज आर्थिक तुम्हाला सहाय्य मिळत गेलं। मग राष्ट्रीयकृत बँकांचं प्रमाण फार कमी, फार नगण्य, फार मला वाटतं 10-5 लोक राष्ट्रीयकृत बँकेत जात असतील। पण सातत्याने प्रेरणा पतसंस्थेने ह्या लोकांचे पाठिंबा तुळापूर आणि मेरे कारणगाव असेल, वडनेर असेल, तांदुळनेर असेल, वर्षिंदेपर्यंत वाबळेवाडीपर्यंत ह्या पतसंस्थेचा विस्तार झालेला आहे। वर्षाचा आढावा जर घेतला तर संस्थेने अनेक चढउतार पाहिलेले, पण शाखेने सुद्धा पाहिलेले। 30 वर्षात त्या संस्थेने अनेक चढउतार पाहिले आणि कधी कधी दुष्काळाच्या अडचणीमुळे थकबाकी वाढली, कधी कधी कोरोनासारखी महामारी, नोटबंदी आली असेल, कर्जमाफी आली, अनेक याच्यातनं संस्था पुढे गेलेली। पण सांगितलं पाहिजे सगळ्या सहकारी ठेवीदार, खातेदार आणि इतर जे संस्थेवर प्रेम करणारे लोक यांना सांगितलं पाहिजे की तामेरेमध्ये जवळजवळ मी सांगतो तामेरच्या ठेवी जवळजवळ 16-15 कोटी 61 लाख झालेले आहे। तर लवकरच त्या 16 कोटीपर्यंत जातील आणि कर्ज वितरण आपण जवळ 7.5 कोटीचं केलेलं आहे। सेव्हिंग खाते 2740 आहे, मुदत ठेवीच्या खाते 1481, एकंदर दैनिक ठेवीचे 6 आहे। एकूण जवळजवळ 4536 खातेदारी तर दैनिक आहेत। आणि एकंदर जर पाहिलं तर जर सोने धारणाचा व्यवहार आपण जर लक्ष केलं, सामान्य शेतकऱ्यांच्या ज्या गरजा आहेत 1 कोटीच्या पुढे सोने तारण गेलेली इथं वाटत नाही। आम्हाला सुद्धा विश्वास बसत नव्हता, पण इथल्या कर्मचारी मॅनेजरने लक्षपूर्वक लोकांची सेवा दिली, 1 कोटीच्या पुढे सोनं तारण केले। आणि सातत्याने दुकानदार आहेत, डेली कलेक्शनवाले आहेत, जवळजवळ या परिसरातलं 1 लाख रुपये डेली कलेक्शन आम्हाला प्रेरणाला येत आहे की त्याचं कारण असं दुकानदार प्रत्येक 1500 रुपये देतात आणि त्याच्यातनं त्यांचं दैनंदिन रुटीन चालतं, कर्ज घेतात, रुटीनमध्ये कर्ज फेडतात, त्यांच्या आर्थिक गरजा पार होतात। आणि हे सगळं का सांगायचं तुम्हाला असं आहे की गेल्या 25 वर्षात संस्थेने कुठल्या प्रकारचं राजकारण या संस्थेत केलं नाही। तुम्ही आमच्याकडनं कर्ज घ्या, इथं ठेवी ठेवा, या संस्थेच्या गेटच्या बाहेर तुम्ही कोणत्याही पक्षाचं काम करा, आम्हाला त्याची बांधिलकी नाही। आणि ते आम्ही संस्था टिकवली त्याच्यामुळे आणि संस्थेचा विश्वास लोकांनी आमच्यावर ठेवला। काही ते कुठल्या प्रकारचे वशिलेबाजी होत नाही, कुठल्या प्रकारचं राजकीय कर्ज वाटप होत नाही, म्हणून ही संस्था एकदम स्थिर राहिलेली। इथं प्रेरणाचा आमचा 30 वर्षाचा कालखंड जर झाला तर सांगितलं पाहिजे 30 वर्षामध्ये पतसंस्थेत 31/12च्या ठेवीचा 110 कोटी रुपयाच्या ठेवी 31 डिसेंबर 2024 ला होत्या।
येणे कर्ज 65 कोटी 28 लाखाचं आहे. संस्थेची स्थिर गुंतवणूक मुदत ठेवी बँकेमध्ये जवळ 45 कोटी 39 लाखाचे आहेत. वसूल भागभांडवल 1 कोटी 90 लाखाचा आहे. निधी व फंड, ज्याला संस्थेचा रिझर्व्ह फंड म्हणतात, तो जवळजवळ 9 कोटी 20 लाखाचा आहे. संस्थेची कायम मालमत्ता जवळ 95 लाखाची झालेली आहे आणि संस्थेचं भाग भांडवल 126 कोटीचं आहे. आणि संस्थेची 9 महिन्याची आर्थिक उलाढाल 587 कोटी झालेली आहे. शिडी रेशो 60% आहे आणि थकबाकी 4.5% आहे. ही जमेची बाजू आहे. कुठल्या संस्थेचं आलेख पाहताना जसा माणसाचं मेडिकल फिटनेस असतो, BP नाही, शुगर नाही, असं जे असतं त्याला आपण डॉक्टरमध्ये सांगतो, तसं आमचं थकबाकीचं प्रमाण 5%च्या आतमध्ये आहे. एक सगळ्यांच्या सहकार्यामुळे शक्य आहे की आमची कर्मचारी आम्ही आमची पाठ थोपडून घेत नाही. आपण घेतलेलं कर्ज वेळेवर भरलं बरंच आणि वेळेत भरल्यामुळे हे सगळे शिडी रेशो कमी झालेले आहे आमचा. पण थकबाकीचं प्रमाण नगण्य आहे. आपण दिलेल्या प्रत्येक ठेवीचं आम्ही इतकंच म्हणजे आमच्या जपणूक करता संचालक मंडळ 110 कोटीच्या ठेवीपैकी 98 म्हणजे आमच्या सुरक्षित 45 कोटीच्या ठेवी आहेत. उरलेले जवळजवळ 56 कोटी रुपये आम्ही 99% कर्ज मॉर्गेज करून दिलेले आहे. 1% कर्ज डेली कलेक्शनच्या याच्यावर दिलेले विना तारणी. म्हणजे आपला पैसे सुद्धा सुरक्षित ठेवण्याचं काम या संचालक मंडळाने केलं. कुठल्याही जवळच्या नातेवाईक असेल, मित्रमंडळी असेल, हा याला 5 लाख लागतं बिगर मॉर्गेज कर्ज द्या, संचालक कधी शिफारस करते ना आम्ही कधी का, तर तुम्ही दिलेला पैसा सुरक्षित राहायला पाहिजे. ज्या संस्था चालकांनी चुकीचं काम केलं त्यांच्या संस्थेचे ठेवी बुडाले, ते रस्त्यावरती आले आणि अतिशय लोक आदरणीय उद्धव महाराज यांचा सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.